प्रिय मनीषा, आता हा एक व्हिडिओ मालिका मी तुझ्यावर बनवत आहे. आपण 25 वर्ष सोबत आहोत आणि तुला माहिती आहे माझा स्वभाव. माझ्या शत्रूंना सगळ्यांना माहिती आहे की मी कोणाच्या खासगी लाईफला जात नाही. तू माझ्याबद्दल फार सगळं बोललेलं नाही आहेस, मी बोललेलं नाही म्हणजे पब्लिकली. परंतु आपल्या दोघांचं लाईफ, पर्सनॅलिटी, कॅरेक्टर याचे चिंधड उडवले लोकांनी. ह्यानं परिणाम होतोय. आणि काय या प्रत्येक गोष्टीत मला गुन्हेगार ठरवलं गेलं, जो मी आयुष्य बरबाद केलं वगैरे. तर मी काही गोष्टी समाजासमोर आणणार आहे, कारण हे समाजाने, राजकीय नेत्यांनी व्यवस्थेने आपल्यासोबत केले. आपल्या आयुष्यात खूप गोष्टी घडल्या, त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे शरद पवार आपल्याला नाराज झाले, भयानक नाराज. आणि एकदा तुम्ही शरद पवारच्या ब्लॅकलिस्टमध्ये गेलात ना की त्यांना शरण जाणं किंवा त्यांच्या शत्रूशी हात मिळवणी करणं, याला दुसरा काही पर्याय नाही. 2002 मध्ये शारदा निकेतनमध्ये जेव्हा मी बाहेर पडलो होतो, आपल्या शरद पवारांच्या मिटिंग होतो आणि ₹1 कोटीचा प्रपोजल नाकारला. तर प्रदीपने काय केलं, तर प्रदीपला खूप दहशत दाखवली गेली. तो डिप्रेशनमध्ये आला, त्याला समजून सांगितलं, पण तो शरण गेला शेवटी. अनिरुद्ध देशपांडे, मनशक्ती आणि शेवटी माझ्या भावाला श्याम जोशीला त्यांनी सांगितलं की मग श्याम जोशीला दहशत दाखवली. तो हायकोर्टात होता. मग त्यांनी असं ठरवलं सगळ्यांनी की बाबा मनीषा जोशीला वाचवायचं, कारण एका भास्कर जोशी हा गुन्हेगार आहे. हे तर मनशक्तीने सांगितलं आहे, सगळ्यांनी सांगितलं आहे, माझ्या नातेवाईकांनी, तर हिला वाचवलं पाहिजे. आणि भास्कर जोशीची ताकद त्याची बायको आहे, तर बायकोला तोडलं पाहिजे. तर मी तुला तेव्हा समजून सांगायचं की मनीषा, आता आपण वाचणार नाही. तुझ्या वडिलांना मी सांगायचं आहे की तुम्ही शरद पवारांना शरण जा, माफी मागा की बाबा भास्कर जोशी जबाबदार आहेत, आम्ही तुमच्यासोबत काम करा. त्यांना तुला राष्ट्रवादीत आणायचं होतं. तुझं वक्तृत्व, तुझं बोलणं, शरद पवार तुझं कौतुक पण केलेलं आहे की आम्हाला सुप्रियाला जसं घडवता नाही आला तुमच्यासारखं. तुमची पर्सनॅलिटी, तुमचा करिश्मा, परत MD आयुर्वेद आहे, महिला आहे, ब्राह्मण कुटुंबातली आहे, वक्तृत्व आहे, सगळं शरद पवारांनी सांगितलं तुला की तुझी जाती भीती सगळं उल्लेख आहे. ते तुला रिस्पेक्टफुली वागायचे, पुढे पण नंतर कॉफी वाजायचे. पण तिने कधी न्याय केला नाही, कारण त्यांना तो राग होता. मी तुला म्हटलं मनीषा की आणि या घटने अगोदर आपल्याला पवार कुटुंबीय खूप नुकसान द्यायची. बरं, तुला त्यांनी मेसेज पण दिले होते की शरण यायला. प्रदीप देडकने, मनशक्ती, शरद पवारचा मेसेज पण आला होता हॉटेल गंधर्वमध्ये. मरणा सांगता तू गेली त्याला भेटायला. भेटल्यानंतर मग तुम्हाला सांगितलं, नंतर सांगितलं. मग त्यांनी सांगितलं घटस्फोटाची ऑफर ते मनीषा, आपण सगळे बरबाद होणार आहोत, शरद पवार आपल्याला सोडणार नाहीत. मला संरक्षण मिळालं, मी शरण गेलो आहे, मी भास्करला सोडलं आहे. आणि मग तो अण्णा हजारे, गजेंद्र गडकर, बेहेरे, पोलीस, श्याम जोशी, त्याच्या वडिलांनी लाच दिली. मग सगळे ते आता त्यांना पोरबाळ आहे, त्यांना संसार आहे. तुझ्या वडिलांना व्यवहार नाही, तुम्हाला दुनियादारी नाही. ज्या लोकांनी शरद पवारांना विरोध केला आणि जुळून घेतलं त्याचं भलं जातं. नवनीत राणा एवढी अभिनेत्री कुठून आली, शरद पवारच्या सोबत पण काम केलं, नंतर विरोधात पण गेली, भाजपकडे गेली, स्वतःच भलं झालं. ठाकरेंची विरुद्ध गेलं तर काय झालं बघितलं आपण. शरद पवार एवढे मोठे नेते आहेत, त्यांना देव मानणारे लोक आहेत, मराठा समाजाचे लोक आहेत, मराठ्यांचा महाराष्ट्र आहे, तू ब्राह्मण आहेस, वारकरी पंथाची आहे. जेव्हा अटक करायची वेळ आहे तेव्हा प्रदीपच्या वडिलांनी लाच देऊन त्याला वाचवलं. तुझ्या वडिलांनी गोपीनाथ मुंडेची मदत घेतली. मला अटक झाली, मारहाण झाली. माझ्या बाजूने कोणीच नव्हतं. माझ्या बाजूने माझी आई नाही, भाऊ नाही, कोणी. आणि माझ्या भावाने सगळं केलं आहे. त्याला सांगितलं की तुम्ही घाण दिसता. ही जी भास्करशी नावाची घाण महाराष्ट्रात आलेली आहे आणि मला शेतीवर टपून बसले होते 95%. आणि डॉक्टर विजय भटकर वगैरे सगळेच दुखावले होते माझ्यामुळे. त्यांना ऑफर, बिझनेस सगळं नाही केलं. तर मी तुला म्हणतो मनीषा, शरण जा, आपलं लाईफ बनवायचं, आपलं करिअर, मला सोडून दे. तर तुला ऐकलं, हा जो तुझा स्वभाव आहे ना, त्याच्यामुळे आज तू भीक मागते आहे. त्याच्यावर तू भीक मागते. गोपीनाथ मुंडेंना पण तुला शरण द्यायला सांगतो मी, ते नंतर सांगेन व्हिडिओमध्ये दिलं.
उद्धव ठाकरेंना तुला शरद द्यायला सांगितलं होतं. विलासराव देशमुख, तू एक महिला आहे, तुझं करिअर आहे, लाईफ आहे. मी पागल माणूस आहे. मी बाळासाहेब ठाकरेंशी पण एकदा वाद घातला मातोश्रीवर, निघून गेलो मी. आता बाळासाहेबांचा स्वभाव, त्यांची ती आध्यात्मिक शक्ती, त्याने मला परत बोलवलं. शरद पवारांनी नाही बोलवलं. उलट मला धमक्या दिल्या विठ्ठल शेटकर यांनी. अक्कलकोटच्या केसमध्ये तुला अडकवलं, तुझी तुफान बदनामी केली, तुझं करिअर बरबाद केलं, तुझं आयुष्य बरबाद केलं. पण हे सगळं झालं, मी परत तुझी शरद पवारची ओळख करून दिली. शरद पवार तुला कॉफी द्यायची, गोड बोलायचे, हे करायचे. कधी न्याय केला का? बरं, तुला क्लिअर कट मेसेज दिलं होतं शरद पवार की मनशक्ती तुमचा भास्करशींचा वाद आहे, तुमचा काही वाद नाही, तुम्ही सोडून द्या भास्करशींना. कोळेकर, बाळासाहेब कोळे, ते तर स्पष्ट बोलत होते तुला. तर हा तुझा वेडेपणा आहे, हा तुझा अव्यवहारीपणा आहे. हे मोठे लोक आहेत. आपण काय मध्यमवर्गीय मराठ्यातून कुटुंबातून आलेले लोक आहोत. आपलं टॅलेंट, बुद्धी, मस्ती याच्यामुळे आपण हे सगळ्या गोष्टी केल्या. पण शेवटी सत्ता जी असते ना मनुष्या, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. माझी गोष्ट सोडू दे, मी तर मारायलाच तयार आहोत. तेव्हा माझ्यासोबत जेव्हा तू लग्न करायचं ठरवलं, तेव्हा मी तुमच्या लोकांना, तुझ्या आईवडिलांना, तुला पाठवलं होतं की नाही मनशक्ती केंद्रात. मी म्हणलं होतं की हे लोक जीवावर उठतील आपल्या. तर 99ला आपलं लग्न, 95% हे लोक माझ्या जीवावर उठलेले. तरी पण मी तुला MD केलं, शिकवलं, हे केलं, ते केलं. डॉक्टर विजय भटकरने तुला 1 कोटीमध्ये तुझं संशोधन मागितलं. तुम्हाला सांगितलं का? नंतर सांगितलं. हे सगळे लोक तुझ्या जीवावर उठले होते ना. तुला जगू दिलं का? आज महिला डॉक्टर वगैरे सगळं, तुझी कशी बरबादी झाली. पण गुन्हेगार कोण ठरलो? मी ठरलो की नाही की तुझं आयुष्य बरबाद केलं म्हणून. वास्तव काय मला सांगतो. मग तू शरद पवार शरद का नाही केली? माफी मागायची की साहेब असं असं आहे, की राष्ट्रवादीची 4 कामं करेन, प्रचार करेन, हा माझं आयुष्य वाचवा. मी तुझ्या वडिलांना बोलवतो तात्पुरता घटस्फोट द्या, काय वेगळं व्हा, औरंगाबादला जा, तिथे काहीतरी घर सुरुवात करा, क्लिनिक वगैरे. आता जे झाले ते अभूतपूर्व झालेलं आहे. आणि इकडे सिद्धराम मैत्री जीवावर पटलेला आहे, इकडे R पाटील आहे, तिकडे विलासराव देशमुख आहे. घरं बरबाद होत आहेत. तुम्ही जरा समजून घ्या ना विषय. तुझे वडील इतके हट्टीजिद्दी, तुम्ही हट्टीजिद्दी. म्हणजे एका अर्थाने तुमचं कौतुक केलं पाहिजे की ते माझ्यासोबत राहिलं, पण ते धोकादायक ठरलं ना तुम्हाला. आणि ही बाजू लोकांसमोर आली नाही की मी तुम्हाला सांभाळायचा प्रयत्न केला. तुमच्यामुळे माझी फरफट कशी झाली, तुला सांभाळण्यात माझी निम्मी शक्ती गेली. मी गेलो असतो परदेशात निघून, मी संन्यास घेतला असता, अज्ञातवासात निघून गेलो असतो, मी आणखीन काही केलं असतं. तुझ्यामुळे मला, बरं एवढं सगळं करून सगळे बरबाद झालो, भिकारी झालो, गुन्हेगार ठरवलं गेलो आपण, केसेस झाल्या, तुला कोर्टामध्ये त्या चिंतामणी घाटे, गजेंद्र गडकर सगळ्यांनी घेतला, तुला तुरुंगात टाकायचे प्रयत्न केले, तुला मारण्याचे प्रयत्न माझ्या भावानी वगैरे सगळ्यांनी केलं. सगळ्यांनी तुला मेसेज, शरद पवारने शरण जा. प्रदीपने ऑफर दिली, कोणतं शरद पवारने ऑफर दिली, जायचं ना शरण, पाया पडायचं, माफ करा साहेब म्हणायचं. शेवटी शरद पवारांकडे जावंच लागले की नाही. 2007 त्याच्यानंतर 3 वेळा भेट झाली. त्यावेळेस पवार हल्ला तेव्हा माझी शरद सोबत मोदी माझ्या गोष्टी नंतर मला बरं बिझनेस देशाचं
आणि मी इतका घालतो काहीतरी बोलतो माझ्यासमोर सांगितलं ना, संकल्पना ती महाराष्ट्र देशाचा मला थोडं माझी बायको आहे. तुझ्या विचार करतात, मुलीचा विचार आई ठरली, मग तिने सोडून ती वाईट टाकली देशात. बायकोला दहशत काय नाही त्या काळात. कसं आहे आपली की होतच निर्णय यांचा होता, बरबादी झाली त्याला तू पण जबाबदारी की नाही. मला ह्याचं उत्तर पाहिजे तुझ्यावर. मी जे बोलतोय ते खोटं बोलतोय का चुकीचं बोलतोय याचं उत्तर पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट माझ्यावर नाही आला पाहिजे, कलंक नाही पाहिजे. या जगातून जाताना माझ्यावर तो कलंक नाही पाहिजे. मला आयुष्य बरबाद केलं, याला भिकेला लावलं, त्याचं हे केलं, हे इतरांचं ठीक आहे, त्यांचा मी सगळा विषय CBI मध्ये. तर शरद पवारांना शरण गेली असती तर काय झालं असतं.